जय शिवराय मित्रांनो, आज चाललो आपण डॅमवर मच्छी पकडायला. फिशिंग रॉडनं छडीनं पकडायला चाललो. चला डॅमवर भेटतो मग तुम्हाला. मित्रांनो तो आलो आपण आता डॅमवर. समोर चाललो, सोबत राहुल आहे आणि भाऊचं नाव काय आहे का, रुपेश भाऊ आहे. समोर फिरोज आणि भाटो गेले. चला डॅमवर आलो आहोत आपण आता. मित्रांनो आपण आलो होतो भंडारा कॅनल याच्यावर गेटवर. हा भंडारा कॅनलचा गेट आहे. खालून दाखवतो तुम्हाला. हा जंगल आहे. मित्रांनो तो आलो आपण आता डॅमवर. आम्हाला आता पाहू शकता किती लोक मच्छ्या पकडत आहेत फिशिंग रॉडनं. चांगल्या मोठमोठ्या मच्छ्या भेटते इथं. ह्या डॅम आहे, पेज डॅम आहे. इकडं भंडारा कॅनलकडून आलो आहोत आम्ही. फिरोज आहे, राहुल आहे आणि एक ते भाटो आहे ना, तो पोरगा आहे एक. आणि बाकीचे लोक आहेत पकडणारे. आणखी काही लोक येईन नावा घेऊन, डोगे घेऊन येईन. पण आता पहिले पाहुणे इथले कोणती का मच्छी भेटते तर. ह्या काका खूप जास्त बळबळ करत होतात हो, चड्डी बनलवाला तिथं. पहा त्यांना आता तलपी पकडले तर काकाला तलपी लागली. लांचीच तलपी आहे. मोठमोठ्या मच्छ्या भेटते पण आता लांचीच भेटली त्याला. ह्या याला भेटल्या लगेच साऱ्या मच्छ्या भेटल्या होत्या. खाऱ्यामध्ये ठेवल्या आहेत त्यानं. नाही जेवलं रे मी, म्हणलं दुपारी जेवण करून दुपारी जेवण करून. आमचा एक सोबती टाकली त्यानं छडी. आता पाहून त्याला कोणती का मच्छी भेटते तर. त्यालाही तलपीच भेटले. लांचीच तलपी पकडली. पहिली बोईनी झाली आमची वाली. काय ना लांची भेटलेत का होते. लहान मच्छीपासूनच सुरुवात होते, मग भेटते मोठमोठ्या. आता फिरोज आणि ते गेले भाटो मच्छी काढायला. लांचीच मच्छी आहे. लगेच मोठी पकडली. पाहू शकता ही मच्छी आहे ती. तो एक सोबती फिरू राहिला. आता फिरोज इथं माती खांदू राहिला चारा बनवासाठी. घरून आणला तर चारा बनवायचा समय. मच्छीसाठी चारा बनवावं लागते. चराई करावं लागते तेव्हा मच्छ्या जवळ येते. सगळ्यांना चराई करून राहिले, भिजू राहिले. का आणला होता, कोंडा आणला होता, खुपूस आणला होता. पाहू शकता आपण. आम्ही हो हे चुनखडी का टाकले तर. आणि मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला तुम्ही कमेंटमध्ये सांगत जा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा. कारण असेच व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत राहून. आणखी लोक येऊ राहिले ते नाव आणले जाई ना डोंगा. आम्ही डोंगाच म्हणतो त्याला. नाव की काय म्हणत नाही. 3 जण आहे. कोण यायला कोणत्या मच्छ्या भेटतात हे आडवं करतं का आम्हाला. आम्ही खेळत आहोत तिथं. आले जवळ आले ते. आता विचारत आहे आम्हाला ते कुठं लावू उभा म्हणून. नाव डोंगा कुठं लावू उभा म्हणून. तर आम्ही म्हणलं द्यायला इथं लावा बा. वरून आलं कोण त्याचे डोकं नाही चालत होतं. कुठं लावू काय समजत नव्हतं. पाहू ना तो कुठं लावते तर. माल मटेरियल बनवला आहे आम्ही ना. आता खेळणं चालू करून. फिरोज आहे, राहुल आहे, भाटो आहे ना एक पोरगा आहे. हा कार नावायचं लक्षातच नाही याचं नाव. एवढे मिळून आलो होतो मी पेज डॅमवर. हे घोकसीचे वे, भाटो उमरीचे वे ना. आम्ही 3 जण पिपड्यातले हो. हा पोरगा घोकसीच्या वे, तर भाटोचा नातू येतो. तर पाहू ना आता आमचे खेळ सुरू झाले आहेत. राहुलने टाकला बोर.
हो राहुलने पण पकडली आता एक तलपी लहानवाली. त्यामुळे लहान लहानच तलप्या भेटत आहे आम्हाला. हे चारा बनवून ठेवले आहेत गोले. चारा बनवून ठेवले आहेत. कोणते रे? राहुलने एक तलपी पकडली. हां एवढालाच पकडा. मी तर खाऱ्यात टाकून देतो. हं एवढालाच मच्छी पकड. रे राहुल टाक बरं खाऱ्यामध्ये दिले. राहुलने टाकले 2 मच्छ्या झाल्या आमच्या लहान लहान तलप्या. पाहून आता कोणत्या मच्छ्या भेटतात. तलापी आहे ना. कोणते रे? हां एवढालाच पकडा. एवढालाच मच्छी पकड. बस जमलं आपलं. तरी पण 50-50 रुपये किलो. तलापी आहे ना. मित्रांनो ते डोंगेवाले खूप मच्छ्या पकडून राहिले बहीण. मग ते लगेच मच्छ्या सापडत आहे. हां ते कारण बिचात आहे ना झालं ते. आमच्यापर्यंत मच्छीच नाही येऊ राहिली. त्याच्यानं काही आम्हाला मच्छ्या नाही भेटू राहिल्या. डोंगेवाले खूप मच्छ्या